जय भीम, जय संविधान, नमो बुद्धाय, जय भारत। आजचा व्हिडिओ बनवायचं मेन कारण असं आहे की आज सर्वात जास्त SC ST जे अनुसूचित जाती जमातीवर होणारा अन्याय बघून हा व्हिडिओ बनवलेला आहे मी। जर करता आपल्या न्यायासाठी बसणारे माणसंच जर आपल्यावर न्याय करत असतील तर आपल्याकडे एकच पर्याय आहे, त्या मारहाण केल्याशिवाय, तोडफोड केल्याशिवाय, आंदोलन केल्याशिवाय काहीही होणार नाही। जर करता तुम्ही असंच करत राहिले तर आम्ही तुमच्या घरात घुसून मारू, व्यवस्थित राहिले तर राजा, नाहीतर घरी येऊन वाजा। माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे, सगळे अनुसूचित जाती जमातीचे माणसं बिखरण्यापेक्षा, रागात येण्यापेक्षा किंवा तुमच्यावर गलत इस्तेमाल करण्यापेक्षा तुम्ही चुपचाप व्यवस्थितरित्या गव्हर्नमेंट चालवा। जर करता तुमच्यात जर अक्कल नसेल गव्हर्नमेंट चालवायची, न्याय चालवायची, न्याय द्यायची, तर सरळ तुमच्या पदाचा राजीनामा द्या। आमच्याकडे खंबीर माणसं उभे आहेत। जातीनं अति करून, जातीवर अतिरेक करून, जातीवर अन्याय करायचं काम करू नका। मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो, तुम्ही जर असा सुळसुळाट ठेवला तर जास्त प्रमाणात रक्तहानी होईल आणि सर्व समाजाला याचा अन्याय सहन करावा लागणार आहे। त्याच्यात कोण किती मरतील त्याची काहीच गणत नाही। कारण जर करता तुम्ही आमच्या इथं जर तलवार ठेवून आम्हाला सांगत असाल की तुम्ही संविधानाचे रक्षक आहात, संविधानाचे रक्षक आहात, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कधीच सांगितलं नाही की अन्याय करून घ्या। अन्याय करणारापेक्षा अन्याय सहन करणारा हा जास्त गुन्हेगार राहतो। म्हणून माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे की तुम्ही आमच्यावर अन्याय करू नका, नाहीतर आम्हाला अन्याय करायला वेळ लागणार नाही। आम्ही फक्त एका गोष्टीसाठी शांत आहोत की आमच्या बाप्पानं भारतीय संविधान लिहिले म्हणून। जर करता तुम्ही त्याची जर विल्हेवाट लावत असाल आणि तुम्ही जर आमच्यावर अन्याय करत असाल तर आम्ही अजिबात घाबरणार नाही। ना तुमचा आमदार, खासदार जे आमच्या जातीचा असो का कोण्या जातीचा असो, आम्हाला त्याच्याशी काहीच संबंध नाही। तो काम करत नाही, त्यानं सरळ पदाचा राजीनामा द्यावा, नाही त्याच्या घरात घुसून मारल्या जाईल। जय भीम, जय संविधान, नमो बुद्धाय, जय भारत।